बघू शकता हा व्ह्यू. हे आहे मेन मंदिर आणि ते एंट्री गेट. लक्ष्मीबाई सूचना केंद्र नेतृत्वासाठी लक्ष्मीबाई. तोंडाला पाणी येतंय. काका हे कसं आहे? हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग फ्रॉम जगन्नाथपुरी. आम्ही काल भुवनेश्वरून जगन्नाथपुरीला आलो. इट वॉज ऑलमोस्ट 60 किलोमीटर्स फ्रॉम भुवनेश्वर टू द जगन्नाथपुरी अँड इट वॉज टेकन ऑलमोस्ट 2 hours टू रीच हिअर. आणि आम्ही एक जगन्नाथपुरीच्या मंदिराच्या आवारात 500 मीटरच्या आत एक देवप्रतिमा म्हणून हॉटेल आहे, तर तिथं आम्ही बुकिंग केलेली आहे आमची. ते खूप एक हॉटेल एकदम छान आहे. मी तुम्हाला असं पण टूर करवणारच आहे, पण आता जस्ट मी मंदिराबद्दलच शेअर करणार होतो काही गोष्टी. कारण की आम्ही आता मंदिरात आलेलो आहे. आजची तारीख आहे 23 ऑक्टोबर आणि आम्ही सकाळी 9 वाजतापासून लाईन लावली होती जगन्नाथपुरीच्या मंदिरात दर्शनासाठी. तर आमचं दर्शन 12 वाजता झालं, कारण की 2 तास आम्हाला लाईनमध्ये लागले भरपूर. आणि आज गर्दी होती, असं गर्दी तर असतेच नेहमी, पण आज पण होती तशी. पण 12 वाजता दर्शन झालं. त्यानंतर आम्ही इथे खाल्लं वगैरे. प्रसाद असतो आपल्या मंदिरामध्ये, जगन्नाथपुरी मंदिरात प्रसाद असतो, तो पण ग्रहण केला. आणि आता मी बाहेर आलो आहे. तर मंदिरामध्ये मी अशा काही गोष्टी मला शेअर करायच्या होत्या ज्या मी आतापर्यंत ऐकलेल्या होत्या, पण आज मी प्रत्यक्षात त्या एक्सपिरियन्स केल्या आणि इट वॉज अ फॅक्ट. गाईज, हे जे समोर दाखवतो आहे मी, ही फर्स्ट मिस्टेरियस फॅक्ट आहे. हा जो आहे ना, हे रिअल मंदिराचा फ्लॅग आहे. हा जो मी व्हिडिओ करतो आहे ना, जस्ट माझ्याकडे उडतो आहे. आणि याचा तुम्ही रेफरन्स घेऊ शकता. हा सेकंडवाला फ्लॅग आहे, जो मेन मंदिराचा नाही आहे, हा दुसरीकडे फ्लाय करतो आहे. आणि हा बघा, हा वेगळ्या डिरेक्शनला फ्लो करतो आहे. हा माझ्याकडे फ्लो करतो आहे, हा वेगळ्या डिरेक्शनला फ्लो करतो आहे. आणि याचा पण रेफरन्स घेऊ शकता, हा पण वेगळ्या डिरेक्शनला फ्लाय करतो आहे. तर कन्क्लुजन एकच आहे, पहिली मिस्टेरियस थिंग होती. नाऊ इट्स अ 4 PM इन द जगन्नाथपुरी. आता ते फ्लॅग चेंज करताय, तुम्ही बघत असाल तिथे एकदम झूम आउट केलं. एक माणूस आहे तिथं भटजी, आणि ते फ्लॅग चेंज करताय. दोन लोक गेलेत तिथे, राईट आणि लेफ्ट साईडला फ्लॅग चेंज करताय. गाईज, फ्लॅग चेंज करणारे 2 जे ब्राह्मण गेलेत ना, एकाचं नाव आहे आयुष आणि एकाचं नाव आहे पियुष. कारण की मला याच्यामुळे कळालं की इथं स्पीकरमध्ये अनाऊन्समेंट चालू आहे त्यांच्या नावांचे. सेकंड थिंग, हे सुदर्शन चक्र जर तुम्ही मंदिरासमोरून बघितलं ना, तर सेमच दिसणार. त्यानंतर तुम्ही राईट साईड किंवा लेफ्ट साईडकडून जरी गेले तरी सेमच दिसणार, आणि बॅक साईडने पण सेमच दिसणार. म्हणजे मी आता मंदिरात पण गेलो होतो ना, तर सर्व दिशेने बघण्याचा प्रयत्न केला मी, तर तो सेमच एकदम सेम दिसतो, काहीच डिफरन्स नाही आहे. हा सेकंड होता, हे सेकंड थिंग होती. तिसरी गोष्ट अशी होती की मंदिरामध्ये समुद्राचा आवाज येत नाही. तर ॲक्च्युली ते असं होतं की आज मी ऑब्झर्व केलं की मंदिराचा जो कॅम्पस आहे, कॅम्पस म्हणजे भरपूर मोठा आहे. मंदिर तो जे आपलं मेन मंदिर आहे ना, त्याला नाही घ्यायचं. आपलं जे मेन कॅम्पस आहे, मंदिर धरून जे मेन कॅम्पस आहे, त्यामध्ये समुद्राचा आवाज नाही आहे, पण कॅम्पसच्या बाहेर समुद्राचा आवाज जाणवतो, अशी ती गोष्ट आहे. अवर 4th थिंग इज, मंदिराची जी सावली आहे ना, ती कुठंच नाही पडत. भरपूर उन्हामध्ये जरी असली ना, तरी त्या मंदिराची सावली कुठंच नाही पडत त्या कॅम्पसमध्ये. 5वा मिस्टेरियस फॅक्ट, जर मंदिराचा झेंडा एखादा दिवस स्किप झाला तर 18 वर्षासाठी मंदिर बंद होऊ शकतं. त्यानंतर 6th थिंग, आपले जे मूर्त्या आहे ना, 3 मूर्त्या ह्या उडनने बनलेल्या आहेत. तर ते 12 वर्षानंतर ते न्यूमध्ये रिप्लेस होतात, म्हणजे चेंज होतात 12 वर्षानंतर. त्यांचे उडनचे आउटर लेअर असतात ना, ते उडनचे बनलेले असतात आणि ते 12 वर्षानंतर चेंज होत जातात. 7वी गोष्ट अशी की ज्या दिवशी ते उडन चेंजेस होतात आपले मूर्त्यांचे, तर आपले जे जगन्नाथांचं जे हर्ट आहे ना, ते त्यात ट्रान्सप्लांट करतात, म्हणजे ते
ट्रान्सप्लांट न बघता, कारण की जे हर्टला म्हणजे इथं नाव दिलेलं आहे त्याला ब्रह्म हर्ट म्हणून असं काहीतरी म्हणतात, तर ते त्यांना त्या उडनच्या आउटर लेअरमध्ये ते प्लांट करतात हर्ट, आणि त्या दिवशी सर्व जगन्नाथपुरीची इलेक्ट्रिसिटी असते ना ती ऑफ केलेली असते. फॅक्ट नंबर 8 अशी आहे की आपलं भगवान जगन्नाथांचं जे मेन मंदिर आहे जिथं लोक भीड करतात दर्शनासाठी, त्याचं नाव आहे श्री मंदिर, आणि त्यांचा बर्थ प्लेस झालेला आहे गुंडीचा मंदिर असं आहे. तर मित्रांनो, आपल्या जगन्नाथपुरी टेम्पलमध्ये 3 मूर्त्या आहे. एक आहे भगवान जगन्नाथ, दुसऱ्या आहे भगवान बालभद्रा, आणि तिसऱ्या आहेत आपल्या सुभद्रा माता, आणि यांचं प्रत्येकाचं एक अवतार आहे. आपले जगन्नाथ भगवान जे आहे ना ते विष्णूचा अवतार आहे, त्यानंतर भगवान बालभद्र जे आहे ते बलरामचा अवतार आहे, आणि सुभद्रा माता आहे या भूदेवीचा अवतार आहे. अशा 3 प्रकारचे मूर्त्या आहेत इथं, आणि त्यांचं प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य आहे. म्हणजे मी दर्शन घ्यायला जेव्हा गेलो ना तिथं तिघांचं ॲट अ टाईम दर्शन नाही करता आलं मला, कारण की तुम्हाला जर त्यांची जे रचना आहे ना त्या मूर्त्या जशा रचल्या ना लेफ्ट साईडपासून चालू होतात. लेफ्ट साईडपासून जर चालू झालं तर लेफ्ट साईडला फर्स्टला असतात आपले भगवान बालभद्र, मिडलला असतात सुभद्रा माता, आणि 3 नंबरला असतात 3 नंबर म्हणजे राईट साईडचं 3 नंबर तिथे असतात आपले भगवान जगन्नाथ. तर अशी त्यांची रचना केलेली आहे तिथं मूर्ती प्रतिष्ठा. आणि आज मी दर्शन पण करून आलो तिथून. तर त्या रिलेटेड भरपूर काही फॅक्ट्स आहे आणि मिस्टेरियस आहे, सो मच मिस्टेरियस. बट आता विश्वास म्हणजे माहिती होतं, पण आता ॲक्सेप्ट पण होऊन गेलं ते की ट्रूथ येतं म्हणून. तर मी तुम्हाला यात काही शेअर करतो भरपूर काही गोष्टी. इथं 4 प्रकारचे गेट आहे, 4 प्रकारचे. त्यातलं पहिलं आहे ईस्टला आहे लायन्स गेट, वेस्टला आहे टायगर गेट, साऊथला आहे हॉर्स गेट, अँड नॉर्थला आहे एलिफंट गेट. असे 4 प्रकारचे दरवाजे आहेत जगन्नाथपुरीला. गाईज इथे मंदिरामध्ये 56 प्रकारचे भोग तयार होतात रोज डेली, आणि ते भगवान जगन्नाथांना दाखवले जातात. त्यानंतर त्यांचे भक्त वगैरे कंझ्युम करतात, खातात ते. तसं आम्ही दाल राईस खाल्ला, बाकी एवढं काही गेलं नाही. आणखी खूप छान प्रकारे, आणि इथं जे जेवण बनतं ना ते वेस्ट बिलकुल नाही जात, सगळं काही यूजमध्ये असतं, कोणीच फेकत वगैरे नाही. तर भरपूर खूप डिसिप्लिन आहे त्याबाबत, आणि भरपूर काही गोष्टी सांगण्यासारख्या. ॲक्च्युली मला स्वतः आता आठवत नाही आहे ते, नाही तर मी सांगितलं असतं जेवढ्या मला कव्हर करता आल्या, आणि आम्ही अजून कव्हर करणार आहे भरपूर. आता संध्याकाळचे 5 वाजले जगन्नाथपुरीला. बघू शकता हा व्ह्यू. हे आहे मेन मंदिर, आणि ते एंट्री गेट. चंद्रदास भद्रगुरु असताना डॉक्टर सोनूतरले सिंगोदर सुतनेंद्र निकटपदी परिवार लोकमध्ये सत्यात करून संध्याकाळचे 7 वाजलेत. एक्झॅक्टली मंदिराच्या समोर फिरतोय फॅमिलीसोबत. बघू शकता गर्दी बघा तुम्ही. काय फेमस संबलपुरी पॅटर्नचा ड्रेस घेतलेला आहे, आणि अजून बस आता चाललो आहे आम्ही आमच्या रूमवरती. ॲक्च्युली आमचा प्लॅन होता बीचवर जायचा, कॅन्सल झाला तो प्लॅन. त्याचं काहीतरी नाव आहे ना गोल्डन सी बीचला उद्या जाऊ आपण, आरती करायची आपल्याला. सो आता आम्ही शॉपिंग करतो. तू इथला खायचं जास्त एक्सप्लोर करत होतो तुम्हाला. कैसा दिया वो रुपये किलो 140 रुपये किलो. तो भाई जिसको खाजा बोलते हैं, और ये इधर का फेमस फूड है. केलं का जेवणाचं ऑर्डर? वेटिंग आहे का अजून?
आता वाजलेत 9. मला आता डिनर करू हॉटेलमध्ये. रेस्ट वगैरे केली आम्ही. 2 तास तरी रेस्ट केली आणि आता डिनरसाठी आलो आहे हॉटेलमध्ये. आपण आता डिनर करूया. आलो आहे फॅमिलीसोबत आलो आहे. काजू मस्ताना आपल्याकडची सारखी नाही आहे, वेगळी थोडी. काजू मस्ताना, पनीर मसाला, आणि दिस इज रोटी. फादर खुश आहे का जेवणापासून? एकदम इतकं विचार करताय म्हणजे चांगलं नाही म्हणजे याचा अर्थ. यूट्यूबवर येणार आहे बरं तुम्ही. हां. सो गाइस, फायनली अवर डिनर इज कम्प्लीटेड. वी हॅव टू पे बिल नाव. सो हाऊ मच बिल द बेअर गेटिंग नाव वी हॅव टू पे. किती बिल आलं रे? 1200. दिस इज द बिल. 1291. 8 लोकांचं इतकं बिल आपल्याला आलेलं आहे. हे चला जाऊ आता बाहेर. चला चिराग. गुलाबजाम. चलो. आता आपण न्यू स्वीट ट्राय करूया. ओके. कुठे स्वीट आहे? गुलाबजाम. अरे बापरे, रसगुल्ला. दादू कसा लागतोय? कुठे? गरम आहे का थंड आहे? अरे बाप, थंड नाही का? तर मित्रांनो, इथे गरम गरम रसगुल्ला आहे. काय घ्यायचं? आणि खूप छान दिसतोय. तोंडाला पाणी येतंय. आता तू दे. काका हे कसं आहे? गाईज रात्रीचे 10 वाजले पण गर्दी सेम टू सेम आहे. जशी दुपारी होती आम्हाला लागली तशीच गर्दी अजून पण. हे बघा 10 वाजलेत आणि रात्रीची गर्दी. मित्रांनो, मंदिराचा कॅम्पस खूप भारी आहे. ॲक्च्युली बसायला इतकी जागा आहे ना आजूबाजूला. 4ही बाजूला गार्डन आहे. इतके मोठे मोठे गार्डन आहे ना, आणि लायटिंग्स वगैरे सगळं काही एकदम प्लॅन्ड. म्हणजे इथून कोणी नाराज होऊन जाऊच नाही शकत. इतकं भारी आहे एकदम. तुला वेगळं वाटतं ना एकदम स्टार सारखं. हे बघ. वा, क्या बात आहे. भारी दिसतंय. हे सगळ्या सुखसुविधा आहेत. ड्रिंकिंग वॉटर, वॉशरूम वगैरे, लाइटिंग्स. म्हणजे माणसाकडे हॉटेल वगैरे नसलं तर इथं झोपून झालं तरी चालेल. इतकं एकदम मस्त आहे. आता अजून ट्रॅव्हल आयटनरी ऑफ जगन्नाथपुरी म्हटला फर्स्ट डे होता. अजून मी एक्सप्लेन करेल, जेवढं झालं तेवढं करतो आहे. आणि तो थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग अँड डू शेअर, लाईक अँड सबस्क्राईब.